ताम्हिणी घाटात महिंद्रा थार वाहन 500 फूट खोल दरीत कोसळून पुण्यातील 6 तरुणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे। 3 दिवस बेपत्ता असलेल्या या तरुणांचा शोध गुरुवारी सकाळी ड्रोनच्या सहाय्याने लावण्यात आला। या घटनेनंतर मृत तरुणांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। पुणे कोपरेगाव उत्तम नगर येथे राहणारे साहिल साधू गोठे, पुनीत सुधाकर शेट्टी, ओंकार सुनील कोळी, शिवा अरुण माने, महादेव कोळी हे 6 मित्र 17 नोव्हेंबर रोजी 11:30 वाजता रात्रीच्या सुमारास महिंद्रा थार घेऊन रायगड जिल्ह्यातील दिवेआगार इथे पर्यटनासाठी निघाले होते। 18 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत सर्वांचे मोबाईल कॉल लागत होते, मात्र त्यानंतर सर्वांचे फोन बंद लागल्याने कुटुंबीय चिंतेत पडले। 19 नोव्हेंबर रोजी पहाटे 1 वाजता फिर्यादी साधू गोठे आणि इतर नातेवाईक आणि मित्रांनी स्वतः शोध मोहीम सुरू केली। ताम्हिणी घाट, विळे भालगाव परिसर, दिवेआगार रस्ते, हॉटेल, लॉज, फार्म हाऊस सर्वत्र शोध घेण्यात आला, परंतु थार गाडी किंवा तरुणांचा शोध लागला नाही। शेवटी त्यांनी उत्तम नगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार केली। 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता शोध सुरू झाला। रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, शेलार मामा रेस्क्यू टीम माणगाव, रेस्क्यू टीम कोलाड, साळुंखे रेस्क्यू टीम माणगाव पोलीस या सर्वांनी मिळून मोठी शोध मोहीम सुरू केली। सकाळी 9 वाजता ड्रोन कॅमेराद्वारे मौजे सणसवाडी गाव या हद्दीमध्ये खोल दरीत झाडीमध्ये अडकलेली थार गाडी आणि 6 मृतदेह दिसून आले। नातेवाईकांनी घटनास्थळी बोलवून मृतदेहांची ओळख पटवण्यात आली। मृतदेह पाहून या तरुणांच्या कुटुंबियांचा अश्रूंचा अक्षरशः बांध फुटला। एकाच गावातील 6 तरुणांचा मृत्यू झाल्यानं कोपरेगाव तसंच ताम्हिणी परिसरात शोककळा पसरली आहे। नातेवाईकांच्या डोळ्यातून अश्रू थांबेनासे झाले असून सोशल मीडियावरही दुःखाची लाट उसळली आहे। दरम्यान ताम्हिणी घाट हा निसर्गरम्य दृश्यांसाठी ओळखला जातो, मात्र येथील अरुंद आणि वळणावळणाचे रस्ते अपघातांना आमंत्रण देतात। या भीषण अपघातामुळे या तरुणांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। पोलीस प्रशासनाकडून मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू असून या अपघाताचा सखोल तपास केला जातोय। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।